होतोय विथ द बॅट. बॅटच्या साईडने योगदान, परंतु बॉलच्या साईडने योगदान स्वराज्य स्पोर्ट्स पेंटीपाडा टीम कडून देखील पाहूया कसं मिळत आहे. बघा स्वराज्य स्पोर्ट्स पेंटीपाडा टीमला आपण पाहिलं होतं चर्मन चषकामध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता, परंतु अंतिमच्या क्षणाला कमी पडला. आज नव्या जिद्दीने, नव्या रूपाने, नक्कीच नव्या उमेदने या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू अगदी आपण बघितलं तर मग अंकलेश चौधरी यांचा डाऊन दी लेग हाताळला जातोय. सुरुवात झाली आहे या धाव फलकाची. फ्रीच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आहे. सह्याद्री ट्रॉफी आपण बघितली आहे ना, बघ पहिला एक हंगाम असं आपण बघितलं होतं, तर स्पेशल अगदी आपण बघितलं होता मॅन ऑफ द सिरीज साठी मोबाईल म्हणून ठेवला गेला होता. एक सिरीज एक काळामध्ये आपण बघितली आहे, तेव्हा लाईव्ह स्पर्धा होत नव्हत्या. त्यावेळेला पहिली लाईव्ह स्पर्धा होणारी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची होती, ती म्हणजेच सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे संघाच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग पंच इथे इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांनी सांगितलं की नो बॉल, नो प्लस, मात्र चौकार हा मिळेल. त्यानंतर आपण बघितलं का मग ही स्पर्धा इम्प्रूव्ह होत गेली आहे आणि मग कूलर असो, सायकल असो, मारुतीश्रीच्या स्वरूपात अनेक 3 ते 4 पारितोषिक असो, आणि अशा रूपाने मात्र ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. आता मैदानाच्या आतमध्ये काय घडले बघा. नो बॉल हाताळला अंकलेशने, त्यावर चौकाराची मोहर मात्र बॅटर विजयने लगावली आणि नो बॉल नंतर फीटचा चेंडू असेल. फीटचा चेंडू उडवला, यावेळेला टक्कन फटका तर चांगला आहे. कॅच कलेक्ट केला असता तरी देखील नुकसान झालं नसतं फार तिथे, कारण की फ्री हिट होता. एक चांगला फटका खेळण्याची संधी मोबा होती त्यांच्याकडे. धावा मात्र मिळवल्या जातील 2. 8च्या घरामध्ये धावपळक पोहोचला होतोय. आजचा दिवस लक्षवेधी राहणार आहे, कारण की आजच्या दिवसामध्ये ना परफॉर्मन्स कोणत्या टीमचा दमदार राहत आहे. कारण की टॉप 3 मध्ये म्हणजे आजच्या दिवसातल्या टॉप 3 म्हणजे पहिली टीम आपल्याला मिळाली आहे, ती पाहिली होती सकाळच्या सत्रामध्ये, नागले टीम, ज्याने म्हणजे जवळजवळ 2 सामने जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये म्हणजे टॉप 3 मध्ये नक्कीच येण्याचा प्रयत्न केला आजच्या दिवसामध्ये. कारण की अगदी आपण बघितलं तर टॉप 5 मध्ये तर येणारच, आणि कालच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये येणारी टीम आपण बघितली देखील. चिंचोटी, पाटीलपाडे चिंचोटी, कल्पेश सापटे आणि टीम डॉमिनेट केलं गावदेवी शिलोत्तर या टीमला, आणि त्यांनी तो प्रवास मात्र सुखाचा केलाय. त्यांच्या पुढे आज मात्र नक्कीच त्यांच्या कॅटेगरीमध्ये देखील आज जोडेल कोणता असेल संध्याकाळचं सत्र आपल्याला बघायला मिळेल. 9 धाव फलकावर सोडून दिलाय हा लाईन. पंच स्थिर आहेत, सहमत आहेत. गती होती चांगली, टप्पा होता चांगला, नियंत्रण होतं, सगळं काही व्यवस्थित होतं. आणि मग इथे जास्त जास्त आपण बघितलं गोलंदाजी केली तर बेनिफिट मिळू शकते, फायदा मिळू शकते. टायमिंग शॉट पाहतोय आपण. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, अगदी घेऱ्याच्या मध्ये होते आणि त्यांच्यावरून मात्र फटका खेळला गेला होता, पण आउटफील्डमुळे हा चेंडू आहे ना बाउंड्रीच्या पलीकडे गेला नाहीये. 2 धावा मिळाल्या. इथे देखील धावफलक पोहोचला जाईल 11 या आकड्यावर. संत सावध सुरुवात आपण पाहतोय. 4 चेंडू फेकून झाले आतापर्यंत या ओव्हर मध्ये, आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक ऑन आहे ना, म्हणजे त्याला मोठं आणखीन काढण्याचा प्रयत्न होतोय. रनअप मध्ये चुकतात पुन्हा एकदा अंकलेश. चांगले खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज आहेत आणि सराव भरपूर चांगला आहे त्यांचा. ऍज अ क्रिकेटच्या पटलावर मेहनत भरपूर घेतात, स्वतःला इम्प्रूव्ह करतायत, परंतु या मॅच मध्ये ते इम्प्रूव्ह करताना थोडेसे स्ट्रगल करत त्यांना पाहायला मिळाले. बघा टॉपेज झाला होता तिकडे, वरच्या भागावर चेंडू लागून डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. धावा मिळतील 2. इथे देखील काम चालेल, कारण की धावाचा आहेत ना पावरप्लेच्या षटकामध्ये येतात आणि 13 झाल्यात आतापर्यंत 5 मध्ये. मॅन्डेटरी पॉवर षटक आहे, फील्डचं बंधन आहे, आणि या बंधनाचा फायदा जास्त जास्त बॅटर घेण्याचा प्रयत्न करत असतात, आणि त्यामध्ये एक चेंडू शिल्लक आहे. म्हणजेच काय, गॅप मध्ये खेळण्याची एक संधी आहे, मोबा आहे, फायदा घेतला जाईल का?
या मैदानावर अनेक आपण अशा स्पर्धा पाहिल्या गेल्यात. मागच्या आठवड्यात देखील एक स्पर्धा झाली होती, म्हणजे केसीआयच्या माध्यमातून. आयोजक करते होते ओम साई, सोनू यादव आणि संपूर्ण टीम. पुढचा चेंडू पाहतोय आपण. मध्ये मनगटाने सहाय्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर क्षेत्रामध्ये घेऱ्यामध्ये आहे चेंडू. सिंगलच मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 14 धावा फलकावर पाहतोय आपण. एक षटक पूर्ण झालंय. नक्कीच डीजे अमर कोहली आपण बघितलं, टेडी आणि सगळं काही आपण बघितलं तर मग या टेम्पल विभागातून बिलॉंग करत असतात. तर क्रिकेटच्या पटलावर एक ऍक्टिव्ह व्यक्तिमत्व आपण बघितलं, त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात अमरजी कोहली. थँक्यू सो व्हेरी मच. हॅलो, पंचांना मी रिक्वेस्ट करतोय की जी वाईड लाईन आहे ना, तिथे काहीतरी म्हणजे असं ठेवा की कॅमेरामध्ये स्पॉट होईल, कारण की थोडंसं ऊन वाढलंय त्यामुळे कॅमेरामध्ये वाईड लाईन अगदी स्पॉट होत नाहीये. त्यामुळेच एखादा जर रिव्ह्यू आला तर त्यामुळे थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतोय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 14 धावा. मोमेंटमला कॅरी कसं केलं जाईल. ओव्हर क्रमांक 2 ने 3. विजय आणि प्रमोद ही जोडी पाहिली आपण. लेफ्ट राईट वाला कॉम्बिनेशन. विजय लेफ्ट हँडेड आपण पाहिलेत आणि प्रमोद इज अ राईट हँड. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला डिक्लेरेशन झोन आहे. बघा विकेट किपरच्या मागे चेंडू जाते तर 2 मिळत आहेत. ऍज अ बॅटच्या साईने गेला तर मग, आणि बायच्या साईने गेला तर 1 मिळेल. आणि त्याच्यामुळे आपण पाहू शकतोय बॅटर आपण बघितलं ना तर एक हुशार बॅटर काय करत असतो ना माहिती ना, की समोर मारून एक धाव घेण्यापेक्षा अशा परिस्थितीमध्ये आपण कदाचित डिक्लेरेशनचा जास्त फायदा करून घेऊ शकतोय. हे देखील करू शकताय. सध्या आपण बघू शकतो की मग हे 2 खेळाडू आहेत ना, आपल्या संघासाठी एक पार्टनरशिप आहे ती योग्य रीतीने जोडण्याचा प्रयत्न करतायत. ऑन साइडला लॉब केलाय, जागा बनवली, थोडीशी लेगवरची ही लेंथ होती, पिक केले आणि पिकअप शॉट मात्र दर्शवला जातोय. दर्जेदार फटका देऊन जाईल 6 धावा. क्या बात आहे, काय सुंदर गीत मात्र नक्कीच
ऐकायला मिळालं आमचे असोसिएशन पॅनल अंपायर्स मिस्टर दांडेकर ते देखील इथे दाखल झाले. त्यांचं यान इथून जाताना आम्हाला दिसून आलं. ट्रॉफीजचा आपण उल्लेख करतोय. जबरदस्त आकर्षक देखण्या आणि मन मोहित करणाऱ्या ट्रॉफीज पण इथे घडलंय काय. डिक्लेरेशन मिळेल झेल निर्माण झाला होता तिथे पकडता आला नाहीये आणि अगदी आपण बघितलं 2 धावा. ट्रॉफीचा आपण उल्लेख करतोय. ट्रॉफीज अगदी आपण बघितलं तर छान आहेत, नेत्रदीप आहेत आणि या पाहिल्यानंतर ना येथे खेळणारा प्रत्येक संघाच्या डोळ्यामध्ये काही चमक येईल का, कारण की ट्रॉफीचे स्पॉन्सर्स आहेत आदरणीय सन्माननीय रामचंद्रजी नौशाद आखात साहेब आणि प्रत्येक वर्षी यांच्या माध्यमातून ट्रॉफी देत आहेत आणि या सीझन मध्ये तर क्या बात आहे, जबरदस्त. आणि त्या स्वर्गीय राजेश पाठारे यांच्या स्मरणात त्यांनी या स्पॉन्सर्स केलेल्या ट्रॉफीज आहेत. आणि जेव्हा पण आपण सह्याद्री स्पोर्ट्स बाप्पाने टीमला बघितलं ना की एक खंदे समर्थक म्हणून त्यांच्या सोबत नेहमीच मग कोणतेही मैदान असो आणि त्या मैदानावरती आपल्याला जोडलेले पाहायला मिळत आहेत. याचं व्यक्तिमत्व आपण पाहिला. छान अशा ट्रॉफीज आणखी स्पॉन्सर्स आहेत त्यांचा देखील आपण उल्लेख करूया. सध्या तरी मैदानाच्या दिशेने जाऊया कारण की मॅच खूप महत्वाचा आहे मित्रांनो. 25 धावा फलकावर फुलटॉस आहे यावेळेला ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत तिकडे परंतु चेंडूला पकडण्यामध्ये असफल राहिले. पंचांनी इशारा दिलाय की हा चेंडू नाही थांबणार. हा मिळेल चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे महेंद्र पवार. नक्कीच महेंद्र पवार सुद्धा फॉर्म मध्ये येतात कारण की नुकतंच त्यांना आठवण झाली होती चंद्राची. ते चंद्रा गाणं लावलं. आता अप्सरेची आठवण झाली, अप्सराचं लावलंय. आता मला वाटतंय 12 वाजून गेले मग 12ची देखील गाडी येईल. सध्या तरी जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकाला मात्र आकार मिळालाय. धाव फलक 29च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. पार्टनरशिप भरपूर चांगली झाली आहे. लेगवर चेंडू खोल टप्प्यामध्ये मनगटाच्या सायने चेंडूला सरळ खेळला गेला. एकदा मात्र वेगाने पूर्ण झाले. दुसऱ्या वेळेसाठी परतले. 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. सुंदर तालमेल, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि सगळं काही सुंदर होत आहे असं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. बघा जिथे आपण पाहिलं ना की पार्टनरशिप झाली पण ती तोडायची कशी आहे त्याच्यासाठी एक चांगला चेंडू मात्र मिळेल. कधी एक संधी आली होती कॅच सोडली. धावफलक 31च्या घरामध्ये. कारण आम्हाला सांगतायत विकेट टेकर गोलंदाज कोणता ठरेल या मॅच मध्ये या इनिंग मध्ये. अगदी या टीमला आपण बघितलं ना तर त्यांच्याकडे क्षमता आहे परंतु दर्शवताना वंचित राहिलेत. मिस टायमिंग शॉट आहे. खेळाडू पुढे आले त्यावेळेला. अंकलेश आहेत या फेम मध्ये आणि मात्र आपण पाहिलं जी विकेटचा कॉलम होता तो खाली होता आणि तो कॉलम मात्र एक सुपर कॅच ने मात्र भरला गेलाय आणि पहिला मोठा धक्का पाहिला पण दिला जातोय. या क्षणाला परतावं लागेल प्रमोदला डगआउटच्या दिशेने. मला जाऊ द्या ना घरी. 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 बघा बघा डीजे मी सांगत होतो डीजेने मुवमेंट पकडला. शेवटी त्याने सांगितलं सुरुवातीला चंद्रा त्यात नंतर बघितलं की अप्सरा. 12ची गाडी पकडून आता कुठे जातील, जंजिऱ्यावर जातील की काय कुठे जातील काय माहित. पाहूया. सध्या तरी आपण पाहिलं ना तर मग मैदानाच्या आतमध्ये सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमला आपण बघितलं ना तर मग पहिला गडी त्याने गमावलाय. पार्टनरशिप मात्र इथे मोडीत केली आहे आणि पार्टनरशिप मोडीत करणारा गोलंदाज ठरला तो म्हणजेच नितीनने मात्र कार्य केलंय. आता 3ऱ्या ओव्हरमध्ये 3ऱ्या स्पालमध्ये आपण पाहणार आहोत. 9 चेंडूमध्ये 21 चांगलं योगदान. बघा एक ओपनरचा प्लेअर तर 21 धावांचं योगदान देतोय ना तर मग तो स्टार्ट कसा असतोय ना येणाऱ्या खेळाडूंसाठी एक बिंदास खेळण्यासाठी स्टार्ट असतो. कारण की सुरुवातीचे जर खेळाडू फ्लॉप शो करतात ना मग मिडल ऑर्डर 3ऱ्या 4थ्या 5व्या क्रमांकावर ना प्रेशर असतो. आता 3ऱ्या क्रमांकावर आलेला खेळाडू बिंदास असेल त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर नसेल. जसं आपण स्टार्ट भारतीय संघ देतोय 3ऱ्या क्रमांकावर सूर्या येतोय स्काय शो मात्र दर्शवतोय आणि तो फ्री माइंडने असतोय तसा हा प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय. परंतु आता हा प्लॅटफॉर्म पकडून चालेल का.
यास दुसरी सेकंड हायस्ट पार्टनरशिप करण देखील सांगतायत आम्हाला. भरपूर चांगलं गुन्हे लेखनाचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये करण आणि कल्पेश आणि 32 म्हणजे गादू चिंचोटी पाटील पाडा टीमच्या माध्यमातून शेवटच्या मॅच मध्ये एक जबरदस्त पार्टनरशिप तिथे देखील पाहायला मिळाली होती. बघा आले पूर्ण आहे करण यांच्याकडे. आता बॉलिंग ट्रॅक वर सूरज आलेत, लेफ्ट आर्मर आहेत. आज सध्या तरी आपण बघू शकतो इथे गोलंदाजी मार्क वर आय थिंक इज अ रायटर बॉलर सूरज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर. लेफ्ट आर्मर आपण बघितलं तर मग बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतात. हो सरळ रेषेमध्ये खेळायचा होता, कोणत्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर नाहीये. ज्याप्रमाणे म्हणतो ना की शाळेमध्ये असताना होमवर्क, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क त्याचा अभाव हे दिसून आलाय. हा अभाव आणि प्रभाव, काय प्रभाव पडला की डॉट चेंडू. बघा जर तुम्हाला फुटवर्क वापरायचं नसेल ना तर मग एक काय तर ते धडक आणि ते कार्य करणारा खेळाडू सुद्धा होता, त्याचा देखील उल्लेख करेन मी. पायांचा वापर कमी परंतु हाताचा वापर जास्त. या दरम्यान फटका खेचलाय, खेळाडू आले, घाई केली आहे आणि जसं म्हणतात ना की अति घाई संकटाला आमंत्रण देई आणि संकट मात्र ओढलं. चेंडू गॅप मधून निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा आलाय सह्याद्री चषकातील दमदार दर्जेदार चौकार. 4 धावा. तेरी पाहिली ती उंदेरी पाहिली, अर्नाला पाहिलाय धारपुरी पाहिली, अर्नाला पाहिलाय धारपुरी पाहिली, कंदेरी पाहिली ती उंदेरी पाहिली, अर्नाला पाहिलाय धारपुरी पाहिली. थँक्यू डीजे. अगदी आपण जाऊया चौकार आलाय. सूरज वर मात्र थोडस आक्रमण, नाराज होतील सूरज, एफर्टची गरज होती. पुन्हा एकदा सरळ खेचला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण आता होते अंकिलेशच्या माध्यमातून. बघा क्रिकेटच्या पटलावर आणि बिझी प्लेयर आहेत अंकिलेश, तुम्ही त्यांना फेम पासून लांब ठेवू शकत नाही. क्रिकेटच्या पटलावर मग बॅट असो, बॉल असो किंवा फील्ड असो, नेहमीच ते आपल्याला त्या फेम मध्ये दिसत आहेत. सध्या तरी ते चित्र पाहायला मिळालं. धावफलक पोहोचलं 36च्या घरामध्ये. डेंजर एंडच्या दिशेने धावफलक चाललाय, वेळेवर नियंत्रण ठेवावं लागेल. गोलंदाजीमध्ये करामती गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल तर बेनिफिट मिळू शकते इथे. ज्याच्यासाठी थोडस गोलंदाजाला देखील कसरत करावी लागेल, चांगले चेंडू निवडावे लागतील, चांगली अटॅकिंग गोलंदाजी करावी लागेल, विकेट टेकिंग चेंडू हाताळावे लागतील. फटका खेचलाय क्षेत्रामध्ये, फिल्डर आहेत तिथे, फंबल झालेत परंतु तितका जास्त फायदा मिळणार नाहीये. 2 धावा. ओपनिंगला आलेला खेळाडू विजय, ज्यांना अजून सुद्धा आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. विशाल यांना देखील आपण पाहिलंय की ते 1 डाऊनला आलेत. 38-38च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 चेंडू फेकून झालेत ते 4 धाव फलकावर. जवळ आपण बघितलं ना सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघ बॅटिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ आहे तो फिल्डिंग करताय. BTSCA वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन चा ऑफिशियल युट्यूब चॅनलवर जोडलेले प्रेक्षक त्यांच्या देखील माहितीसाठी की हा सामनाच्या 2 संघांच्या दरम्यान रंगला गेलाय. दरम्यान हा आलेला फटका डिक्लेरेशनच्या स्वरूपात मिळतील 2 धावा. 40 पूर्ण होत आहेत. अगदी आपण बघितलं तर मग एक चेंडू आणखीन शिल्लक आहे, म्हणजे तिसऱ्या ओव्हर मध्ये 40 म्हणजेच काय की धावफलक आहे ना तो डेंजर एंडच्या दिशेने चाललाय. तर 4 षटकामध्ये 50 प्लस झाला तर मग त्या धाव म्हणजेच एक धोक्याची घंटा. नियंत्रण ठेवावं लागेल. अंतिमचा चेंडू पाहतोय आपण विशाल. बघा स्क्वेअर ऑफ द विकेट जास्त खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा, चेंडू चालला डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. 2 धावा तिथे देखील मिळत आहेत. 2 धावफलक 42च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. 3 षटकाचा खेळ पूर्ण होताना ते पाहायला मिळालाय आणि ज्याप्रमाणे सुरुवात मिळाली त्या सुरुवातीला कन्वर्ट केलं गेलं. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 42 झाले आता 3 मध्ये, परंतु त्या 42 मध्ये प्लस किती होत आहेत, किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल अपोजिट संघाच्या समोर, प्रत्यक्षात ते देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी जाणार आहोत आमचे डीजे ऑपरेटर महेंद्र पवार यांच्याकडे, गाणं ऐकणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करणार आहोत. कमॉन डीजे. लई दिसाचा हाट माझा पूर्वा, ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वा, ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. सुंदर गीत सध्या तरी ट्रेडिंगला आपल्याला पाहायला मिळते. ते गीत आपल्याला ऐकायला मिळालं. सह्याद्री ट्रॉफी 2025 मध्ये आलेल्या सगळ्या खेळाडूंच्या प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि VTSCA ऑफिशियल युट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. ट्रॅक वर सुनील
सुनील मेरे रेग्युलर गोलंदाज आहेत. स्वराज्य टीमला आपण बघितलं तर हलक्यात आखू नये, कारण की ही टीम दमखम ठेवते. अनेक चांगल्याहून चांगल्या संघाला मात्र अगदी आपण बघितलं ना तर पाणी पाजण्याचं कार्य केले या टीमने. भरपूर वेळा मी देखील पाहिलंय आणि ते खेळाडू मात्र आपण बघितले ना सध्या तरी शांत खेळ करतायत, परंतु त्यांच्या समोर एक आव्हान कडवं उभं करावं लागेल. दरम्यान आणखीन एक चांगला चेंडू, 2 लागोपाठचे डॉट चेंडू. अगदी आपण बघितलं की सुनील मेरेने मात्र या फलकाला नियंत्रण लावणारी गोलंदाजी केली आहे. 2 चेंडू डॉट वारंवार आणि नक्कीच त्यामुळे आपण पाहू शकतो ना की जे सेट बॅटर आहेत, ओपनिंग आलेले बॅटर आहेत विजय, ते आता स्ट्रगल करतायत. आणि हा स्ट्रगलीचा काळ म्हणजेच काय की आपल्या संघासाठी धोक्याचा काळ असेल. इथे जास्त धावा यायला हव्यात, तिथे जास्त डॉट चेंडू येत आहेत. पुन्हा एकदा पाहिला आपण वारंवार तिसरा हा डॉट चेंडू आला. सुंदर देखील लाजवाब प्रशंसादायक गोलंदाजी होतीये मिस्टर सुनील मेरेच्या माध्यमातून. 3 चेंडू, 1 लाईन, 1 नतीजा, 1 दिशा आणि जे हवाय तेच मिळवलंय. कारण की कमबॅक कोणी असं विचार करणार नाही की नक्कीच आपल्यावर ज्या धावा पडल्यात त्यापेक्षा आपण भर टाकूया. नाही, आपल्या संघासाठी आपल्याला काय करायचं, कमी करायचे आणि तेच करतायत. आता मात्र आपण बघितली की जास्त थोडी तारीफ केली परंतु नजर लागली असं देखील म्हणूया आपण की लेग स्टंपच्या बाहेर चेंडू लगेच त्याने हाताळला आणि एक्स्ट्रा मिळेल. धावफलक 43च्या घरामध्ये पोहोचला गेलाय सुनील बघा, कारण की 3 जे हाताळले गेले ना ती लाईन त्यांच्यासाठी ठीक होती, पण त्यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. जवळजवळ आपण पाहू शकतो की 3 डॉट खेळल्यानंतर विजयवर देखील प्रेशर आले की त्यांना देखील ठाऊक आहे की या मुवमेंटला आपण डॉट चेंडू खेळू शकत नाहीये. समोर खेचला आहे पुन्हा एकदा अंकलेश फेम मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. धाव मात्र एकच मिळेल. आता सुंदर गोलंदाजी, 2च धाव आल्यात फक्त आतापर्यंत आपण बघितलं या ओव्हर मध्ये. फलकावर 44 झाले आहेत. अजून सुद्धा आपण बघितलं तर या षटकातील 2 अंतिमचे चेंडू आहेत आणि सध्या स्ट्राईक एंड कडे तर विशाल आलेत. विशालच्या बॅट मधून आतापर्यंत आपण बघितलं तर 2-2-2 अशा 6 धावा पाहिल्यात 3 चेंडू मध्ये, परंतु येणाऱ्या 2 मध्ये ना मोठ्या धमाक्याची जरूरत आहे. ते केला जाईल का पाहूया. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल, डीप मध्ये बाउंड्री रायडर्स आपल्याला सेट आहेत, तैनात आहेत, प्रोटेक्शन घेतलं गेलंय. पुढचा चेंडू, हा शॉट हवेत खेळलाय. जोखीम आहे तिथे, खेळाडू आहे तिथे आणि अगदी सहज सोपाच काय प्रॅक्टिस कॅच होता आणि पकडला गेला. धक्का मात्र दुसरा लागतोय. धाव फलकावर 44 या आकड्यावर परतावं लागेल विशाल याला डगआउटच्या दिशेने. विकेट डाऊन. عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب متهدك شنو بتعطيها كف وهز شتفك خير خليك شديد عطني رقصة فريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتار اللي نعرفه صيده سوي لي وقفة انا هيبة هيا نسوي رقصة بياض جيب لي واحد كرك يلا بياض طق سيارة بوليس يلا يلا سوي لي رقصة ثانية رقصة البطريق ولا سبة في مال يا اخي فلوس عندي خوش فصلة يا اخي. हा सध्या ट्रेंड मला वाटतं इन्स्टाला ठीक आहे, आपल्याकडे नको हा ट्रेंड. मला वाटतं खास मात्र पेशवेस होती जयेंद्र वाघे यांची, त्यांच्यासाठी गाणं होतं कारण की त्यांचा डान्स येणार होता तो फायनलच्या दिवशी येईल. कारण की आमचे गोटे अंपायर्स आहेत. सध्या तरी आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. एक अंतिमचा चेंडू शिल्लक आहे आणि बॅटिंग करण्यासाठी आलेले खेळाडू जयन. 44 धावा अंतिमचा या इनिंगचा. आता जयन काय करतील, तोडतील का सोडतील पाहावं लागेल. शिल्लक आहे एक, खेचला परंतु नाही, पॉवर नाही तितके. एक मिळालाय, एक पेक्षा एक्स्ट्रा नाही, एकच मिळेल. 1.45च्या घरामध्ये पोहोचलाय बघा, म्हणजे भरपूर प्रमाणात कमबॅक केला. मी असा उल्लेख करत होतो की 50च्या प्लस धावा झाल्या तर मग धोकादायक डेंजर ठरू शकतील, परंतु नाही आहे. सुनील मेरेने कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे आणि क्रेडिट द्यावं लागेल त्यांना, कारण की ज्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली त्यांनी टप्पा चांगला ठेवला, चांगला नियंत्रण आणि फलंदाजीमध्ये आपण पाहू शकतोय की मग रोखलं, कारण की सेट बॅटर होते दोन्ही. 2 गडी गमावले, फलकावर 44 आणि 45 धावा टार्गेट असेल. नक्कीच कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल ते देखील पाहूया. प्रत्यक्षात कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मी प्रत्यक्षात घेऊ एक छोटा ब्रेक. जाऊया ब्रेक मध्ये, गाणं ऐकूया डीजे महेंद्र पवार यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर पुन्हा एकदा या दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करूया.
आलेल्या सगळ्या खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहतोय सह्याद्री ट्रॉफी 2025 दुसरा दिवस या स्पर्धेचा. मॅच आपण पाहिलं तर फर्स्ट राऊंड मध्ये अगदी पोहोचलो गेलोय. हा चौथा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर जो संघ जिंकेल मात्र तो संघ खेळताना पाहायला मिळेल आपल्याला दुसऱ्या राऊंड मध्ये, म्हणजे दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या राऊंड मध्ये चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाच्या जोडीने. कोणता संघ असेल चला फील्ड सेटअप करायची आहे. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पिल्लर टीम. आपण जर बघितली आहे ना तर बॅटिंग सुरुवात चांगली झाली होती, परंतु शेवट मनासारखा झाला नाहीये असं आपण म्हणू शकतोय. कारण की जवळजवळ 3 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या त्या, परंतु अंतिमच्या षटकामध्ये काय फक्त आणि फक्त किती धावा आल्या तर 3. 45 पूर्ण झालेत. 46चं टार्गेट आहे. 46 टू विन. दोन आघाडीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. त्या खेळाडूंकडे आपण नजर टाकूया. चला दोन खेळाडू सूरज आणि विशाल. बॉलिंग ट्रॅक कुणाल महाल याला पाहिलं आपण तर मग हे षटक क्रमांक 1. ह्या षटकावर भरपूर भवितव्य असेल ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमचं. या षटकामध्ये कमी धावा म्हणजेच विरोधी टीमला अडचणीमध्ये आणणं, परंतु या षटकामध्ये जास्त धावा बॅटिंग टीमच्या माध्यमातून मग आपण विरोधी टीमला अडचणीमध्ये आणू शकतोय, प्रेशर टाकू शकतोय. बघा प्रेशर असेल कारण की 46 तितक्या सोप्या नाही आहेत. आपण नियंत्रण कक्षाला नक्कीच जे लीड करतात नेहमीच आपल्या टुर्नामेंटला नियंत्रणामध्ये ठेवण्याचं कार्य करतात. मग बाउंड्रीज असो, ट्रॉफीज असो, पाणी असो की बॉल असो, सगळ्या गोष्टी नियंत्रणामध्ये आणतायत. नियंत्रण कक्षाचे हेड आहेत आमचे आप्पा. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर मग बॅटची कडा 2 धावांनी झाली सुरुवात. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन 2 रन्स होती सुरुवातची सरस आहे. दोन धावा. दुसरा चेंडू पाहतोय आपण. मिस टायमिंग झालाय. कॉटन बॉलची संधी निर्माण झाली आहे, परंतु नाही बघा अशा मुमेंट मध्ये तुम्ही असं करू शकत नाहीये. हे मेंढंट्री पॉवर प्लेचं षटक असताना कसं असते माहिती आहे का मित्रांनो? या षटकाला टार्गेट करण्याचा प्रयत्न असतात फलंदाज, परंतु अशा वेळेला जेव्हा टार्गेट करण्याचा प्रयत्नामध्ये स्वतः टार्गेट होत आहेत आणि तो एक प्रयत्न करायला हवा होता आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षकांनी. कारण की फलंदाजाने संधी दिली होती तुम्हाला की मला तुम्ही बाद करू शकता, कॅच पकडू शकताय, परंतु तसं करता आलं नाहीये. भरपूर वेळेला असं घडतंय की जेव्हा एखादा चांगला खेळतोय, झेल उडतोय, तो पडल्यानंतर म्हणजे सुटल्यानंतर काय आहे ना की मग फलंदाजाला जाणीव होते की कदाचित आज आपल्याला नशिबाची साथ मिळू शकते. मग फ्री माइंडनी क्रिकेट आणि फ्री चार्ज लाठी चार्ज त्याला म्हणतायत ना, तसं क्रिकेट खेळण्याची धमक ठेवतोय. आता पाहूया आपण कशा प्रकारचं क्रिकेट दर्शवलं जाईल. 2 धावा मिळाल्या म्हणजे हा बोनस पॉइंट आपण म्हणू शकतोय. बोनस पॉइंट कसा असेल ते देखील पाहूया. सूरज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडच्या दिशेने. पुन्हा एकदा हवेत. आता कॉटन बॉलची संधी गमावली आहे. एकदा केली चुकी, दुसऱ्यांदा आता काय म्हणणार, ही गलती केली आहे आणि नक्कीच गलतीची सजा नाहीये. 2 झेल मात्र 2 वेळा 2 चेंडूवर अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला मित्र म्हणेन की 10 वेळा अशा प्रकारे हवेत चेंडू आला ना तर 10 पैकी 9 वेळा पकडल्या जातील, परंतु या वेळेला आपण बघितलं की नाहीये. आणि गोलंदाज अगदी कुणाल बघितला ना आता स्वतःवर विश्वास ठेवला होता त्याने की हा कॅच मी स्वतः पकडेन, परंतु नाही, तसं झालं नाहीये. स्वराज्य स्पोर्ट टीम देखील म्हणेल
क्या बात आहे. आज लक फॅक्टर मला वाटतं की साथ देते आपलं, काहीतरी चांगलंच लिहिलंय आपल्या या मॅच मध्ये. आता गली क्षेत्रामध्ये आता पकडला जाईल बघा. मागील 3 चेंडूवर 3 कॅचेस, परंतु या वेळेला पकडला तर कोणाचा? विशालचा पकडला. 2 सूरजच्या उडले होते ते सोडले, परंतु एक उडला विशालचा, तो पकडला आणि पहिला फलंदाज बाद. पहिला धक्का स्वराज्य स्पोर्ट टीम पेंढरीपाडा. विकेटचा पतन. आमचे डीजे महेंद्र पवार, याचा अर्थ की जास्त जास्त इन्स्टाला वेळ देतात. आता हे नक्कीच झाले, कारण की ट्रेडिंग आणि इन्स्टा हिलवून टाकणार हे सॉन्ग आहे, हे गीत आहे आणि ते त्याने ऐकवलं गेलं. त्यांच्याकडे देखील आपण नजर टाकूया. सध्या तरी मॅच कडे जाऊया की जवळ बघितले ना की 4 चेंडू मध्ये 5 धावा, 1 गडी डाऊन झाला. नव्याने अंकलेश चौधरी नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. कटचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटला जाऊन अंतिमचा चेंडू असेल या पहिल्या षटकामध्ये. जसं म्हटलं होतं ना की स्वप्न मोठी ठेवायची असतील ना तर मेहनत तितकीच करावी लागते आणि त्याच्यासाठी आपण बघितलं यश कोणाला सहज मिळत नाही, तर त्याच्यासाठी जिद्द ही मनात जपवावी लागते आणि जिद्द मनामध्ये जपवावी लागेल. बॅकफुटला हलक्या हाताने डिफेन्स केलाय, चेंडूला गली क्षेत्रामध्ये ढकललं गेलंय. सिंगल मात्र मिळेल अंकलेशला. सिंगल न टीमची टोटल पोहोचली जातीये 6 या आकड्यावर. 46 लक्ष आहे पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6, म्हणजेच काय तर येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 40 धाव्यांची. बघा समोरच्या दिशेने व्हॉलेंटियर्स असतील तर मला वाटते की त्या पाण्याच्या टेम्पोच्या बाजूला एक 2 व्हीलर्स आहे, त्याचा मिरर खूप त्रासदायक ठरतोय. तिकडे ती स्कूटी आहे, स्कूटी. आता टेम्पो निघला ना तो त्याच्या बाजूने. बर्मॅन आहे मला वाटते. आकाश आहेत तिथे. आकाश रिपाडा इन फेम मध्ये येत आहेत. तिथे एक चांगला खेळाडू, एक चांगला प्लेयर प्रिन्स 11 कासारवाडवली. थँक्यू सो व्हेरी मच आकाश. प्रिन्स 11 कासारवाडवली टीमचा हा स्टार खेळाडू नक्कीच आपण पाहतोय, ज्याला आज इन ऍक्शन मध्ये आपण पहिल्या मॅच मध्ये थोडासा बॅटिंग परफॉर्मन्स मिळाला नाही, परंतु नो डाऊट कारण की अजून क्रिकेट शिल्लक आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2. मनोज आलाय बॉलिंग ट्रॅक वर, परंतु त्यांचं नियंत्रण न चुकलेलं पाहायला मिळते. वाईटने झाली सुरुवात. मनोज वड. सम्राट स्पोर्ट सागपाडा 7चा आकडा आता अगदी फळकावर दिसून येतोय. 7 39 ची गरज. धीमा टाकला व्यवस्थित, फुलटॉस बॅटवर घेतला, स्वीट साऊंड सिस्टमने ठोकलेला फटका, करणारा फटका आणि देऊन जाईल 440 वॉल्ट विजेचा झटका. 6 धावा, सिक्सर. कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला, कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला. आणि हेच म्हणतात कोई ना कोई चाहिए बल्लेबाजी करणे वाला, कारण की त्याच्याशिवाय नाही खुलणारी ते विजयाचा टाळा. बघा कारण की लक्ष इथून थोडस आस्किंग रन रेट वाढलाय, कमी करायचंय, तर बॅटिंगला मात्र आता भर द्यावी लागेल आणि ती धमक ठेवतोय अंकलेश चौधरी. त्याने इरादे स्पष्ट केलेत की मी मॅच मध्ये आहे ना, तोपर्यंत माझ्या संघासाठी माझं क्रिकेट खेळेन मी. पुन्हा एकदा अगदी आपण बघितला तर हा चेंडू अराउंड द विकेट लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळतोय. वाईट प्लस एक्स्ट्रा रन्स मिळतील, धाव फलकामध्ये भर पडतोय आणि या प्रकारच्या धावा जर लुटल्या ना तर बॅटिंग करणारी टीम आहे पूर्णपणे फ्रंट फूट वर येताना पाहायला मिळेल. अगदी आपण पाहू शकतो धाव फलक पोहोचला गेले 15च्या घरामध्ये.
31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. समोरच्या दिशेने खेळाडू घेऱ्यामध्ये होते. तितका मात्र आपण बघितलं तर या ओव्हर मध्ये ना एक षटकार वाईट एक्स्ट्रा रन्स मिळाले, त्याच्याच देखील सुटताना पाहायला मिळाल्यात आणि त्यामुळे मोमेंटमला थोडंसं आपल्या बाजूने वळवलंय. 21च्या घरामध्ये धाव फलक. या दरम्यान मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये टक्कन उडवलाय, सरळ चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भन्नाट मोठा फटका, A1 क्वालिटी, बिग बिग ब्रँडेड षटकार. 6 धाबा आणि या 6 धाब्याने धाव फलकाला मात्र मोठा आकार मिळतोय. 27-27. तुमसे प्यार है, ये तुमसे प्यार है, इन प्यारी बातों में अनजाना इकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, कहाना प्यार है, कहाना प्यार प्यार जहाँ भी होता नहीं, फिर बोलो क्या होता. दुनिया में दिल कोई कभी न धड़का होता, धड़का है दिल आया न मिल, ये प्यार का इजहार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार. बघा डीजे अशी गाणी जरा का लावू का माहिती आहे का, एखादं कोण इम्प्रेस झालं तर मग तुम्हाला शोधत येईल इकडे. सध्या तरी गाणं सुंदर होता परंतु लाजवाब. क्रिकेटकडे जाऊया आपण. 27 धावा फलकावर झाल्या, 2 षटकामध्ये मोमेंटम बदललं. बघा या ओव्हरला टार्गेट केला. आता येणारे 12 चेंडू आणि 19 धावा मॅच मध्ये आलेत. आता बॅटिंग करणारी टीम स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा. आणि मी चर्चा केली होती ना की अंकलेश चौधरी जे असे खेळाडू आहेत ते फेम मध्ये नेहमीच असतात. क्रिकेटच्या पटलावर उतरले की मग बॅट बॉल की मग फील्ड, आणि त्यांनी या षटकामध्ये दाखवून दिला की मी जोपर्यंत असेल ना तोपर्यंत मग माझ्या संघासाठी माझं क्रिकेट आणि माझी लढाई मात्र तितकीच मोठी असेल, आणि त्या लढाईच्या जोरावर माझ्या संघासाठी मी जे अंतर आहे ना ते काढण्याचा प्रयत्न करेन. ओव्हर नंबर 3 विशाल सापटे. बघा गोलंदाजी क्षण आपण बघितलं ना तर जास्त रनअप नाहीये त्यांचा, परंतु नियंत्रणामध्ये गोलंदाजी. 28 धावा पूर्ण, 18 धावांची गरज येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. चांगली गोष्ट की अंकलेश मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ते जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे राहतील स्वराज्य टीम देखील म्हणेल की आम्ही फ्रंट फुटवर आहोत, मॅच मध्ये आहोत पूर्णपणे. परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमला मोमेंटमला शिफ्ट करायचं आहे. गोल्डन विकेट शोधावी लागतील, परंतु अशा प्रकारची गोलंदाजी केली आहे ना तर मग नाही होणार आहे. बघा एक कमेंट्स आमच्याकडे अशी देखील आली कमेंट बॉक्स मध्ये, खास करून गोट्या अंपायर साठी, कारण की एक गोट्या अंपायर डान्स झाला पाहिजे. आणि कमेंट केले हार्दिकजी बालांगे यांच्या माध्यमातून, शंभूजी बालांगे यांचे सुपुत्र. नक्कीच त्यांची देखील फरमाईश पुरी होताना पाहायला मिळेल. अगदी थोडासा लवकर खेळला गेले. बॅटच्या टोयवर लागलेले चेंडू तिथे आपण बघितलं सुधाकर मोरे बॅकअपला आलेले खेळाडू कमी पडलेत. चेंडू थांबणार नाहीये, वेग भन्नाट होता, पॉवर होती फटक्यामध्ये आणि जनरेट केलेली पॉवर मात्र कामी आले, वाया गेली नाहीये आणि मिळेल हा चौकार. 4 धाबा. अगदी आपण बघितलं तर धाव फलक पोहोचला गेले 33च्या घरामध्ये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न
मागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळण्याचा प्रयत्न केला, लेग बायचा इशारा मिळेल. एक धाव तिथे मिळते. बघा पार्टनरशिप ज्याप्रमाणे झाली आहे ना, चांगली झाली. विशालची विकेट लवकर गेली होती. त्यानंतर आपण बघितलं ना की मग अंकलेशने जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली. पॉवर हाऊसच्या संघाचा खेळाडू आहे आणि त्याने पॉवर जनरेट करून देखील दिली आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग धावफलक 34च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. 12 धाव्यांची गरज अजून देखील आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू पाहतोय आपण विशाल चापटे आणि बॉलिंग मार्क विकेट. फटका हवेत खेळलाय बंद डोळ्याने, गॅप मध्ये पडेल आणि गॅप मधून सरळ निघून जाईल अगदी सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा आलेला या ओव्हर मध्ये दुसरा चौकार आणि या चौकाराने संघाचा धावफलकाचा वाढलाय आकार. धावफलक मात्र पोहोचलं गेलंय या चौकाराने 38 च्या घरामध्ये. आताची पुरींचा निर्भट्यानेच तो दिसाया बेस. आताची पुरींचा निर्भट्यानेच तो दिसाया बेस. 38च्या घरामध्ये याचा अर्थ की मग धावफलक नियंत्रणामध्ये आणलंय. जवळजवळ 8 धाब्यांची गरज. षटकामध्ये फेकून झालेली चेंडू अगदी आपण बघितली आहे ना, तर 4 म्हणजे 8 चेंडू आणि 8 धावा. आता हे समीकरण डोळ्याच्या समोर दिसतंय. लेग स्टंपवर हाताळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर वळतोय. बघा सिच्युएशन बरोबर मध्ये होतं, 8 मध्ये 8 होतं. अशा क्षणाला तुम्ही वाईट चेंडू टाकू शकत नाहीये. पुन्हा एकदा पाहावं लागेल, पुन्हा एकदा त्याच दिशेने. बघा इथे रन बॉल समीकरण होतं, तिथे जास्त डॉट फेकण्याचा प्रयत्न करायला हवा होता. लाईन चुकून चालणार नाहीये, चुकलेत. त्यामुळे आता काय झालं, 40चा पल्ला ओलांडलाय, 40ला मात्र गाठलंय. आता 6ची गरज आणि ते सोपं झालंय गणित. आता कोणत्या प्रकारचं दडपण नाहीये आणि ते सोपं गणित सोडवलंय. या षटकारानं सामना विजयश्री खेचून आणलाय अंकलेशने. मॅच विनिंग पारी खेळली आहे आणि मी आधीच उल्लेख केला होता की जिथे आपण बघितलं की स्वराज्य टीमला की कमी लेखू नये, या टीम मध्ये ती धमक आहे आणि जी ओळख आहे की चांगल्या चांगल्या संघांना मात्र आपण पाहिलं डॉमिनेट करतोय आणि ते डॉमिनेट त्याने करून दाखवलंय आणि विजय इथे संपादन केलाय. Man of the match, no doubt about it, and only Mr. अंकलेश चौधरी. नॉट आउट, 30 धावा, त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार 10 चेंडू मध्ये. चिरमाई स्पोर्ट्स